Hello student, this is our fourth lecture. In last lecture we see about the organization of root apical meristem. मागच्या लेक्चर मध्ये आपण रूट अपिकल मेरिस्टेम पाहिलं होतं. आजच्या लेक्चर मध्ये आपण वेगवेगळ्या थेरीज पाहणार आहोत. आपण रूट अपिकल मेरिस्टेम बद्दलच्या. त्याच्यापैकी आपल्या सिलेबस नुसार आपल्याला सिलेबस मध्ये 3 थेरी आहेत. फर्स्ट आहे अपिकल सेल थेरी, सेकंड हिस्ट्रोजन थेरी, and third one that is the tunica carpus theory. These 3 theory it is according to our syllabus. Out of that the first theory that is the apical cell theory. तर आज आपण पहिली थेरी पाहणार आहोत, that is apical cell theory. आता या थेरीनुसार ही थेरी कोण प्रपोज केली तर the apical cell theory was proposed by नागेली in 1878. नागेली नावाचा सायंटिस्ट होता. त्यांनी अपायकल सेल थेरी प्रपोज केली किंवा मांडली असं म्हणूयात. मग आता या थेरीनुसार काय मत आहे या थेरीचं? तर अकॉर्डिंग टू धिस थेरी रॅम म्हणजेच काय तर रूट अपायकल मेरिस्टेम अँड शाम शूट अपायकल मेरिस्टेम consist of a single tetrahedral apical cell which divides and forms the plant body. या थेरीनुसार ही थेरी रूट अपायकल मेरिस्टेम साठी सुद्धा आहे आणि शूट अपायकल मेरिस्टेम साठी सुद्धा आहे. या थेरीनुसार एकच टेट्राहायड्रल सिंगल अपायकल सेल तयार होईल. ही टेट्राहायड्रल 1 2 3 आणि एक बाजू पाठीमागच्या साइडनी ही टेट्राहायड्रल सेल असेल आणि ह्या टेट्राहायड्रल सेल पण एकच सेल असेल. ही सेल काय करेल? डिव्हिजन करेल आणि ही सेल पूर्ण प्लांट बॉडी तयार करेल. ही कुठली थेरी आहे? आपली अपायकल सेल थेरी. या सेल थेरीनुसार काय होतंय तर ऑर्गनायझेशन ऑफ रूट अपायकल मेरिस्टेम ॲज वेल ॲज शूट अपायकल मेरिस्टेम सिंगल एकच टेट्राहायड्रल अपायकल सेल तयार होईल. तिचं काय होईल? डिव्हिजन होईल, अंडरगो डिव्हिजन अँड फॉर्म प्लांट बॉडी. दिस इज द मेन पॉइंट ऑफ दिस थेरी. मग आता या थेरीनुसार आपण या थेरीचा दुसरा पॉइंट बघूया. द अपायकल सेल डिवाइड टू गिव्स रूट टिश्यू अँड रूट कॅप. काय काय देईल तर आपण सांगितलं की एकच सेल असेल टेट्राहायड्रल सेल, ती डिवाइड होईल आणि पूर्ण प्लांट बॉडी तयार होईल. पण ही प्लांट बॉडी तयार होत असताना सुरुवातीला सेल डिवाइड करेल आणि सुरुवातीला रूट टिश्यू तयार करेल. अलॉंग विथ दॅट देर इज अ फॉर्मेशन ऑफ रूट कॅप. दिस रूट कॅप इट इज डिराइव्ड फ्रॉम द बेस. रूट टिश्यूच्या बेसपासून रूट कॅप डिराइव्ड केली जाईल. म्हणजे ह्या थेरीनुसार फक्त एकच सेल तयार होईल आणि तीच पूर्ण प्लांट बॉडी ग्रो करेल. इन जिम्नोस्पर्म अँड इन अँजिओस्पर्म. जिम्नोस्पर्म एक्झाम्पल ऑफ द जिम्नोस्पर्म इट इज सायकस अँड अँजिओस्पर्मचं एक्झाम्पल कुठलं पण आपलं. मग त्याच्यामध्ये वड असेल, पिंपळ असेल, अँजिओस्पर्मिक प्लांट. सच टाइप ऑफ अपायकल सेल्स आर अब्सेंट. म्हणजे जिम्नोस्पर्म मध्ये आणि अँजिओस्पर्म मध्ये अपायकल सेल काय असतील? अब्सेंट असतील इन द प्लांट. इन फक्कुनवमध्ये जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म मध्ये तर काय प्रेझेंट असेल? इन दिस प्लांट द अपायकल मेरिस्टेम कन्सिस्ट ऑफ मेनी सेल्स. म्हणजे ह्या प्लांटमध्ये म्हणजे जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म मध्ये एक अपायकल सेल नसेल तर किती असतील? खूप सगळ्या अपायकल सेल्स असतील. दीज प्लांट हॅव मेनी अपायकल मेरिस्टेम सेल. सो दिस थेरी इज नॉट ॲप्लिकेबल टू ऑल द सीड्स प्लांट. त्याच्यामुळे ही थेरी सगळ्या प्लांटसाठी लागू होत नाही आणि ही थेरी तेवढी ॲक्सेप्टेबल नाही ॲज कम्पेअर टू द हिस्ट्रोजन थेरी ॲज वेल ॲज ट्युनिका कार्पस थेरी. दिस इज आवर फर्स्ट थेरी. लक्षात आलंय काय सांगितलंय पहा. शेवटी मी कंपॅरिझन पण सांगेन तीन थेरीचं. पण या थेरीनुसार किंवा अपायकल सेलनुसार
ज्या वेळेला रॅम आणि श्याममध्ये किंवा असं म्हणूयात की रूट अपायकल मेरिस्टेममध्ये आणि शूट अपायकल मेरिस्टेममध्ये एकच सिंगल टेट्राहायड्रल सेल तयार होईल आणि तीच डिवाइड होईल आणि तीच तयार काय करेल तर प्लॅन बॉडी, पूर्ण प्लॅन बॉडी डेव्हलप करेल. बस एवढंच आहे या थेरीमध्ये. पण आपण जर जिम्नोस्पर्मचा आणि अँजिओस्पर्मचा विचार करत असू तर त्याच्यामध्ये सिंगल अपायकल सेल नसते. त्याच्यामध्ये काय असते तर अपायकल मेरिस्टेम कन्सिस्ट ऑफ, अपायकल मेरिस्टेम असणार आहेत पण त्याच्यामध्ये काय असणार आहे, खूप सेल्स असणार आहेत. देअरफॉर दिस थेरी इट इज नॉट ॲप्लिकेबल फॉर सीड्स प्लांट. येते लक्षात. ही झाली आपली पहिली थेरी, दॅट इज अपायकल सेल थेरी. आता सेकंड थेरी पाहणार आहोत आपण. कोणती तर हिस्ट्रोजन थेरी. सेकंड थेरी हिस्ट्रोजन थेरी. आता या थेरीनुसार this theory was explain the organization of root apical meristem and shoot apical meristem but more true for the root apex. ही सुद्धा थेरी दोन्ही पण सांगेल, रूट अपायकल मेरिस्टेमचं सुद्धा सांगेल फॉर्मेशन कसं होईल ते आणि शूट अपायकलचं सुद्धा सांगेल, पण जास्तीत जास्त इट इज ॲप्लिकेबल फॉर द रूट अपेक्स. मग आता ही थेरी कोणी प्रपोज केली तर धिस थेरी वॉज प्रपोज्ड बाय Hansteen and according to this theory root apex have 3 region. येते लक्षात. ही थेरी रूट अपेक्स साठी सुद्धा आहे आणि शूट अपेक्स साठी सुद्धा आहे, पण मोर करेक्ट जास्तीत जास्त वापर करतो आपण कशासाठी तर रूट साठीचा. आणि कुणी प्रपोज केली तर हॅन्स्टीननी प्रपोज केली. आणि या थेरीनुसार रूट अपेक्सचे 3 रिजन आहेत. कोणकोणते आहेत ते आपण पाहूयात. याच्यामध्ये फर्स्ट रिजन इट इज कॉल्ड ॲज डर्मॅटोजन, सेकंड लेअर इट इज कॉल्ड ॲज पेरिब्लेम अँड थर्ड लेअर इट इज कॉल्ड ॲज प्लुरो. येते लक्षात. अकॉर्डिंग टू हिस्ट्रोजन थेरी रूट अपेक्स इट हॅज 3 लेअर. रूट अपेक्स शूट अपेक्स इट हॅज 3 लेअर, डर्मॅटोजन, पेरिब्लेम अँड प्लुरो. आपण एक पाहूयात. आता डर्मॅटोजन. फर्स्ट डर्मॅटोजन. डर्मॅटोजन इट इज द आउटरमोस्ट लेअर अँड इट फॉर्म्स इपिडर्मिस. डर्मॅटोजन काय आहे, सगळ्यात बाहेरचा लेअर आहे आणि काय तयार करेल तर इपिडर्मिस तयार करेल. येते लक्षात. सेकंड लेअर कुठला, पेरिब्लेम. पेरिब्लेम इट इज मिडल लेअर. द सेल्स आर आयसोडायमॅट्रिक अँड इट फॉर्म्स हायपोडर्मिस, जनरल कॉर्टेक्स अँड एंडोडर्मिस. पेरिब्लेम जो हा लेअर आहे तो हा मधला लेअर आहे. सेल्स कशा आहेत, आयसोडायमॅट्रिक म्हणजे सारख्याच असतील, त्यांचा आकार वगैरे कसा असेल, सारखाच असेल. आयसोडायमॅट्रिक आहेत आणि काय तयार करतील तर हायपोडर्मिस, जनरल कॉर्टेक्स अँड एंडोडर्मिस. येते लक्षात. आणि लास्ट प्लुरो इट इज द इनरमोस्ट लेअर अँड इट फॉर्म्स द स्टील that is it includes pithrace and vascular bundle. प्लुरोन जो लेअर आहे तो सगळ्यात आतमधला लेअर आहे आणि ही इट फॉर्म्स द स्टिलार रिजन म्हणजे पीथ तयार करेल, व्हॅस्क्युलर बंडल असेल आणि पिथरेज असतील. येते लक्षात. हे आपण आता डायग्राममध्ये पाहूयात. आता आपण पाहिलेले 3 लेअर कोणकोणते तर डर्मॅटोजन काय सांगितलं होतं, इट इज आउटर मोस्ट लेअर अँड इट फॉर्म्स एपिडर्मिस म्हणून सगळ्यात बाहेरचा कुठला असेल डर्मॅटोजन. मधला कुठला सांगितला होता, पेरिब्लेम. इट इज पेरिब्लेम अँड इट फॉर्म्स hypodermis and general cortex, and last innermost pleurum it forms the vascular bundle, pith and pithrace. येते लक्षात. दिस इज द डायग्राम. ही डायग्राम शूट अपेक्षी आहे, रूट अपेक्षी पण असंच अशीच असेल का तर ही थेरी दोन्हीसाठी पण आहे, रूट अपेक्षसाठी पण आहे आणि शूट अपेक्षसाठी पण आहे. इथपर्यंत लक्षात आला. आतापर्यंत काय सांगितलं आपण, या थेरीनुसार रूट अपेक्स असू द्यात किंवा शूट अपेक्स असू द्या, त्याच्यामध्ये 3 रिजनमध्ये डिवाइड केलं जाईल, रूट अपेक्स किंवा शूट अपेक्स, डर्मॅटोजन, पेरिब्लेम अँड प्लुरोम. मग आता याच्यामध्ये 2 केसेस सांगितल्यात. एक असेल मोनोकॉटबद्दल आणि दुसरी असेल डायकॉटबद्दल. इन मोनोकॉट द रूट इन्स्टेड ऑफ 3 इन monocot root instead of 3 estrogen 4 estrogens are present. 4 dermatogen कोणते तर फर्स्ट that is
फर्स्ट डर्मॅटोजन, सेकंड पेरिब्लेम, थर्ड प्लुरोम अँड फोर्थ कॅलिप्ट्रॉन. इन केस ऑफ ओनली मोनोकॉट, ज्या वेळेला आपण फक्त मोनोकॉटचा विचार करत असू त्यावेळेला त्यामध्ये आपल्याला 4 हिस्ट्रोजन पाहायला मिळतील. कोणकोणते तर डर्मॅटोजन, पेरिब्लेम, प्लुरोम. म्हणजे हे 3 सारखेच असतील, फक्त एक ॲड होतोय कुठला तर कॅलिप्ट्रॉन. आता कॅलिप्ट्रॉन काय करेल तर कॅलिप्ट्रॉन फॉर्म्स द रूट कॅप. हा रूट कॅप तयार करेल. बिकॉज ऑफ फॉर्मेशन ऑफ रूट कॅप द अपेक्स इज सब टर्मिनल. रूट कॅप तयार करेल कशामुळं तर रूट अपेक्स जो असेल तो सब टर्मिनल आहे. ठीक आहे. आता पहा इथं आपण रूटचं स्ट्रक्चर काढले. हे 4 लेअर दाखवतोय, पण कुठल्या केसमध्ये फक्त मोनोकॉटमध्ये. सगळ्यात बाहेरचा कुठला तर डर्मॅटोजन, मधला पेरिब्लेम आणि सगळ्यात आतमधला प्लुरोम आणि हा आपला चौथा लेअर दॅट इज द कॅलिप्ट्रॉन. हा जो लेअर जो दिसतोय दॅट इज द कॅलिप्ट्रॉन. हे झालं मोनोकॉटच्या बाबतीत. मग आपण डायकॉटचा विचार करणार असू तर मग डायकॉटमध्ये काय असेल तर डायकॉटमध्ये इन डायकॉट 3 हिस्ट्रोजन्स आर प्रेझेंट दॅट इज कॅलिप्ट्रॉन इज अब्सेंट. म्हणजे डायकॉटचा विचार केला तर त्याच्यामध्ये फक्त 3च लेअर असतील. कोणकोणते तर डर्मॅटोजन, पेरिब्लेम अँड प्लुरोम. दिस कॅलिप्ट्रॉन इट इज अब्सेंट. कोणामध्ये डायकॉटमध्ये. येते लक्षात. दिस इज आवर सेकंड थेरी दॅट इज हिस्ट्रोजन थेरी. या हिस्ट्रोजन थेरीनुसार रूट अपेक्स असोत किंवा शूट अपेक्स असोत त्याच्यामध्ये 3 रिजन असतील. कोणकोणते तर डर्मॅटोजन, पेरिब्लेम अँड प्लुरोम. डर्मॅटोजन इपिडर्मिस तयार करेल. पेरिब्लेम काय तयार करेल तर हायपोडर्मिस तयार करेल, जनरल कॉर्टेक्स. आणि प्लुरोम व्हॅस्क्युलर बंडल आणि पिथरेस तयार करेल. डर्मॅटोजन सगळ्यात बाहेरचा लेअर, पेरिब्लेम मधला आणि प्लुरोम आतमधला. आपण मोनोकॉटचा विचार करू तर त्याच्यामध्ये फक्त या लेअर सोबत एक कॅलिप्ट्रॉन असेल जे की डायकॉटमध्ये अब्सेंट असेल. दिस इज अवर सेकंड थेरी अँड लास्ट थेरी दॅट इज द ट्युनिका कार्पस थेरी. आता ह्या थेरीनुसार काय सांगता येईल. ट्युनिका कार्पस थेरी गिवन बाय स्मिथ. कुणी प्रपोज केली तर स्मिथनी. द अपायकल ग्रोथ इन शूट अपेक्स. ट्युनिका कार्पस थेरी फक्त शूट अपेक्सलाच डिस्क्राइब करेल. देर आर 2 रिजन. अकॉर्डिंग टू धिस थेरी देर आर 2 रिजन दॅट इज कोणकोणते तर ट्युनिका आणि दुसरा रिजन कुठला कार्पस. त्याच्यापैकी पहिला रिजन पाहतोय ट्युनिका. ट्युनिका मीन्स आउटर रिजन. ट्युनिका मीन्स आउटर रिजन. इट इज सिंगल लेयर्ड अँड इट्स डिव्हिजन ऑकर इन वन प्लेन दॅट इज अँटीक्लिनल. इट इज आउटर रिजन आणि सिंगल लेअर असेल आणि डिव्हिजन कुठला असेल सेल्स इन अँटीक्लिनल डिव्हिजन. येते लक्षात. आता अँटीक्लिनल डिव्हिजन म्हणजे कसं तर विच ऑकर परपेंडिक्युलर टू द सेल शेप इन द फॉर्म ऑफ इपिडर्मिस. म्हणजे सपोज दिस इज द इपिडर्मिस आणि याच्यामध्ये परपेंडिक्युलर म्हणजे असं डिव्हिजन होईल. येते ही सेल आणि या सेलमध्ये परपेंडिक्युलर लंब टाकल्यासारखं जर सेल इपिडर्मिसच्या सेल डिवाइड होत असतील दॅट इज कॉल्ड ॲज अँटीक्लिनल. सेकंड लेअर कुठला तर कार्पस. कार्पस इनर रिजन कॉल्ड कार्पस. इट इज मल्टीलेअर अँड इट फॉर्म्स अदर टिश्यू ऑफ द प्लांट. हा कार्पस लेअर आतमधला आहे आणि मल्टीलेअर आहे. आपण ट्युनिकाला काय म्हणलं होतं सिंगल लेअर आहे, पण कार्पस इट इज द मल्टीलेअर अँड इट फॉर्म्स द अदर टिश्यू. आता याच्यामध्ये डिव्हिजन कसला असेल. देर इज अ डिव्हिजन इज पेरिक्लायनल ॲज वेल ॲज अँटीक्लायनल. पेरिकायनल पण असेल, परपेंडिक्युलर पण असेल. म्हणजे सेलला परपेंडिक्युलर पण डिव्हिजन असेल आणि सेलला पॅरलल पण डिव्हिजन असेल. पॅरलल डिव्हिजन असेल तर दॅट इज पेरिक्लायनल आणि परपेंडिक्युलर डिव्हिजन असेल दॅट इज अँटीक्लिनल. दिस बोथ टाईप ऑफ द डिव्हिजन इट इज प्रेझेंट इन कॉर्पस लेअर. येते लक्षात. अँड धिस कॉर्पस इन्क्रीजेस द व्हॉल्यूम. का बरं तर कॉर्पस आतमधला व्हॉल्यूम जो असेल तो इन्क्रीज करेल. कशामुळं तिथं डिव्हिजन जे होणार आहे ते पेरिक्लायनल पण असेल आणि अँटीक्लायनल पण असेल. इथं पहा डायग्राममध्ये हा कार्पस
इथं डिव्हिजन हा मधला जो पार्ट आहे याचा व्हॉल्यूम इन्क्रीज व्हायला लागले कार्पस लेअरचा. का तर डिव्हिजन जे आहे ते सेलचं कसं होणार आहे, पेरिक्लायनल पण होणार आहे आणि अँटीक्लायनल पण होणार आहे, म्हणजे पॅरलल पण होईल आणि परपेंडिक्युलर पण होईल. बट दिस ट्युनिका इन्क्रीज द सरफेस, आणि ट्युनिका काय करेल तर बाहेरचा सरफेस एरिया वाढवण्याचा प्रयत्न करेल. दिस इज आवर लास्ट थेरी, दॅट इज ट्युनिका कार्पस थेरी. येते लक्षात. ह्या ट्युनिका कार्पस थेरीनुसार नावातच आहे. ट्युनिका म्हटलं की लक्षात ठेवायचं की बाहेरचा लेअर असेल आउटर रिजन सिंगल लेअरवाला असेल, आणि डिव्हिजन कुठला असेल तर अँटीक्लिनल म्हणजे परपेंडिक्युलर, आणि दुसरा कॉर्पस, कॉर्पस म्हणजे आतमधला, आणि इट इज मल्टी लेअर अँड इट फॉर्म्स द काय तयार करेल तर टिश्यू ऑफ द प्लांट तयार करेल. ओके, येते लक्षात. These are the 3 theory regarding root apical meristem as well as shoot apical meristem, and in next lecture we see the organization of shoot apical meristem. Thank you.